नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते. स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. प्रेक्षकांनो, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सोशल मीडियावर अनेकदा मूळव्याध या व्याधीची खिल्ली उडवली जाते. लोक आपलंही हसू करतील या भीतीने म्हणा की संकोचापोटी प्रचंड वेदनादायी असलेल्या आजारावर रुग्ण वेळीच योग्य उपचार घेत नाहीत. परिणामी आजार तर बळावतोच, सोबतच रुग्णाला बसणं उठणंही असह्य होऊन जातं. योग्य आयुर्वेदिक उपचारातून मूळव्याध या आजारावर कशी मात करता येते हे आरोग्य जागरच्या आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास ते गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा देत आहेत. श्री विश्वगंधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे, ठाणे, दादर आणि कोल्हापूर येथे ते आयुर्वेदिक उपचारांची सेवा देत आहेत. प्रेक्षकांनो, मला अगदी अधोरेखित करावं वाटतं, श्री विश्वगंधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांसाठी कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा देखील उपलब्ध आहे. आत्तापर्यंत शेकडो रुग्णांना उपचारासाठी मेडिक्लेम वापरता आलंय. नमस्कार डॉक्टर, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. सर, या मुलाखतीला सुरुवात करताना माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की असे अनेक लोक आहेत की ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, पण संकोचापोटी ते पुढे येत नाहीत, योग्य उपचार घेत नाहीत. तर मुळात मूळव्याध हा आजार किती कॉमन आहे आणि या आजारावर वेळीच उपचार घेणं किती गरजेचं आहे? मूळव्याध जर आपण म्हटलं तर पचनाचे विविध आजार जर आपण बघितले, त्यातल्या 100तल्या 80 ते 90% केसेसमध्ये मूळव्याध हे त्या आजाराचं मूळ कुठेतरी दडलेलं असतं. मूळव्याधीमध्ये त्या आजाराचं मूळ दडलेलं असतं पचनविकारामध्ये. इतका हा कॉमन आजार आहे. आता उदाहरण जर बघायचं म्हटलं आपल्याला, एखाद्या व्यक्तीला सारखा आम्लपित्ताचा त्रास असेल, ढेकरासारखे येत असतील, पोट साफ होत नसेल, पोट गच्च होत असेल, मांड्या पोट गळाल्यासारखे होत असेल, किंवा त्याला एकदम अशक्तपणा वगैरे आलेला असेल. तसंच काय काय आता मूळव्याधीमध्ये आयुर्वेदशास्त्रात असं सांगितलेलं आहे की वंध्यत्व याच्यामध्ये देखील मूळव्याध एक कारण सांगितलेले आहेत. बऱ्याच लोकांना वारंवार मूतखडे होत असतात, मूत्र शर्करा म्हणजे त्याचं खर अशी लघवीवाटे जात असते. हे सगळे जे काही विविध आजार आपण बघतो, कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणं, बधिरपणा येणं, हे सगळ्या आजाराच्या मुळाशी मूळव्याध असतं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. इतकी मूळव्याध हे मोठं प्रकरण आहे. त्याच्यामुळे त्याला हलकेपणाने कोणी घेऊ नये. मोठं गंभीर प्रकरण आहे, मोठं प्रकरण आहे. याला वेळीच जर उपचार आपण जर केले मूळव्याधीला, तर मूळव्याध ही नक्की पूर्णपणे बरी होऊ शकते. आणि मागील अनेक भागांमध्ये आपण विविध आजार त्यावरील आयुर्वेदिक चिकित्सा याबाबत चर्चा केली. आजच्या भागात आपण मूळव्याध या आजाराबाबत चर्चा करतोय, जाणून घेतोय. तर नेमकं मूळव्याध हा आजार काय आहे आणि आयुर्वेदात या आजाराचे कोणकोणते प्रकार आहेत आणि कोणत्या पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत? आता मूळव्याध जर म्हटलं त्याला आयुर्वेदामध्ये अर्श असं म्हटलं जातं. अर्शाची व्याख्या आयुर्वेदशास्त्रात काय सांगितलेली की मूळव्याधीची अर्यवत शृणु प्राणात हिनच इति अर्षा. अर्यवत म्हणजे शत्रू जसा असतो, एखादा अंतर्गत शत्रू असतो, तसा त्या राज्याला किंवा त्या प्रदेशाला त्रास देत असतो. त्याचप्रमाणे मूळव्याधी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वास करून त्याला त्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास किंवा त्याचे त्रास त्या व्यक्तीला विविध पद्धतीने होत असतात. याला मूळव्याध असं म्हटलं जातं. त्याचे प्रकार जर आपण म्हटले तर प्रकारामध्ये प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक असतो सहज अर्श, नंतर दुसरा असतो नंतर होणारा अर्श किंवा मूळव्याध. सहज अर्श म्हणजे जन्मापासून होणारी मूळव्याध असा एक प्रकार असतो. दुसरा असतो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयींमुळे होणारी मूळव्याध असा एक प्रकार असतो. आणखी 2 प्रकार याच्यामध्ये आपण सांगू शकतो. एक आहे स्रावी अर्श, दुसरा आहे अस्रावी अर्श. स्रावी अर्श म्हणजे याच्यामध्ये विविध प्रकारचे स्राव, रक्तस्राव होणं प्रामुख्याने याच्यात असं, त्याला स्रावी अर्श म्हटलं जातं. आणि अस्रावी अर्शमध्ये त्याच्यामध्ये रक्तस्राव नसतो, इतर लक्षणं जसे की आग होणं, खाज येणं, ठणक लागणं, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता असणे, वेगवेगळी त्याच्यामध्ये लक्षणं आपल्याला त्या अस्रावी अर्शामध्ये बघायला मिळतात. मग असे त्याचे प्रमुख प्रकार येतात. आणि दोषानुसार जर याचे प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये जर करायचे म्हटले, वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक किंवा द्वंद्वज मूळव्याध आणि सान्निपातिक मूळव्याध असे त्याचे विविध प्रकार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि रक्तज अर्श म्हणजे रक्तस्राव होणारी मूळव्याध असे एक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये मूळव्याधीमध्ये बघायला मिळतात. आणि सर, म्हणजे गुदद्वाराचे कोणतेही आजार म्हणजे मूळव्याधीच अशी एक समज आपल्याकडे, पण या पलीकडेही फिशर, फिस्टुला असेही अनेक आजार आहेत. तर नेमका मूळव्याध आणि हे आजार यातील फरक कसा ओळखायचा? एक कॉमन समज असतो की शौचाच्या ठिकाणी काही झाले त्याला मूळव्याध म्हटलं, अशी कॉमन समज असतो. पण तसं नाही आहे. मूळव्याधी व्यतिरिक्त पण काही आजार शौचाच्या ठिकाणामध्ये कॉमनली बघायला मिळतात. ते म्हणजे फिशर आणि फिस्टुला. आणि अर्शभगंधा नावाचा एक आणखी एक आजार तो बघायला मिळतो. आता फिशर म्हणजे काय, तर जी गुदद्वाराची जी काही आतली कातडी असते
तिला कुठल्याही कारणानं जर जखम झाली, विशेषतः मळ जर कडक व्हायला लागला, मळ कडक झाल्यामुळे त्यातली तो असं त्याला घासत येतो शौचाच्या जागेला आतनं, त्यातनं मग शौचाच्या जागेला आतून जखम व्हायला लागते किंवा एक भेग पडते. जसं आपल्या पायाला भेगा पडतात तशी ती शौचाच्या जागेला आतून भेग पडलेली असते. त्यातून मग हा फिशर किंवा आयुर्वेदामध्ये याला परिकर्तिका असं म्हटलं जातं. त्याचं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेलं आहे. तर हा परिकर्तिका किंवा फिशरचा आजार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो. दुसरा प्रकार आहे फिश्युला. फिश्युलामध्ये काय होतं की तिथे हे होतं, म्हणजे एखादी पुळी तिथं शौचाची जागा असते, शौचाच्या जागेमध्ये एक पुळी तयार होते आणि मग त्या पुळीमध्ये नंतर रक्त जमा होतं, पू निर्माण होतो. तो पू आतमध्ये त्या त्वचेला मांसाला कुरतडत जातो आणि त्याचे एक आरपार छिद्र त्याच्यामध्ये तयार होतं, जे शौचाच्या जागेला आतून कनेक्ट असतं आणि बाहेरून ओपन असतं, म्हणजे बाहेर त्याचे तोंड असतं. मग त्याच्यामधून पू वगैरे निरंतर स्राव होत असतो. हा झाला फिश्युला. आता हे दोन्ही याची जर आपण कारणं जर बघितली, फिशर आणि फिश्युलाची, तर फिशरमध्ये प्रामुख्याने काय असतं की आपलं जे आतडं असतं, मोठं आतडं विशेषतः, त्याच्यामध्ये कोरडेपणा जास्त यायला लागतो. कोरडेपणा येतो आणि त्याच्यातली उष्णता वाढलेली असते. जसं आपल्याला तापामध्ये उष्णता वाढते तशी मोठ्या आतड्यातली उष्णता वाढणं, त्या पद्धतीचं आपलं खाणंपिणं असतं. म्हणजे जास्त तिखट खाणं, चमचमीत खाणं, मसालेदार खाणं, मांसाहार जास्त करणं, कोरडं अन्न खाणं, विशेषतः डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य जास्त खाणं, विषमाशन म्हणजे वेळा बदलून जेवणं वारंवार, जागरण खूप करणं, उशिरा सकाळी उठणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की समजा एखाद्या व्यक्ती जर उशिरा उठत असेल तर जो त्याच्या आतड्यामध्ये मळ तयार होतो तो सर्वसाधारणपणे पहाटे 3:30 नंतर आतड्यामध्ये पचनपूर्ण मळ तयार झालेला असतो. मग 3:30 ते समजा 7, 8, 9 ज्या वेळेला ती व्यक्ती उठेल तोपर्यंत मळ आतमध्ये साठून राहतो. त्यातले परत स्निग्धांश शरीर शोषून घेतं, मळ कोरडा होतो. मळ कोरडा झाल्यामुळे तो त्वचेला घासत बाहेर पडतो आणि घासत बाहेर पडल्यामुळं त्याचा फिशर निर्माण होऊ शकतो. तसंच मूळव्याधीमध्ये पण, फिशरमध्ये पण कॉमनली जर आपण बघितलं तर चुकीची बैठक असणं, खूप जास्त वेळ बसणं एकसारखं, खूप प्रवास करणं, बसून प्रवास करणं, ही देखील त्याची मूळव्याधीची किंवा फिशरची कारणं आहेत. स्त्रियांमध्ये जर आपण विचार केला तर विशेषतः बाळंतपणामध्ये ज्यावेळेस तो गर्भ आतमध्ये असतो, गर्भाचा दाब त्या शौचाच्या जागेवर येत असतो. गर्भाचा दाब तिथं आल्यामुळे तिथल्या रक्तवाहिनी फुगून त्यातनं मूळव्याध निर्माण होते किंवा फिशर पण त्यातनं निर्माण होऊ शकतो. त्यातनं पण त्या गर्भाच्या दाबामुळे पोट व्यवस्थित साफ होऊन त्याच्यामुळं फिशर होण्यात आले की एक पोषक वातावरण तिथं तयार होत असतं. अशा पद्धतीने याची कारणं आपल्याला विविध बघायला मिळतात. कुठल्याही कारणाने त्या ठिकाणी जर बाहेरून आघात झालेला असेल, काही मार लागलेला असेल, त्याने देखील हे मूळव्याध वगैरे निर्माण होऊ शकते. त्याच पद्धतीने आता फिश्युलाचा जर आपण विचार केला तर आयुर्वेदामध्ये भगंतर असं म्हटलं जातं. फिश्युलामध्ये प्रामुख्यानं रक्तदृष्टी करणारी जी काही कारणं असतात शरीरामध्ये, रक्तदृष्टी करणारं कारणं म्हणजे काय, तिखट, आंबट, खारट, आंबवलेलं, चमचमीत जरा जास्त प्रमाणात आहारामध्ये असणं, त्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये दोष येतो. त्याचबरोबरनं इतर कारणं जी शौचाच्या जागेमध्ये काही दोष निर्माण करतील, विशेषतः ज्यांना बैठक जास्त आहे तिथं बऱ्याच लोकांना ते काय थोडंसं जास्त घासून ते टॉयलेटनंतर जागा धुवायची सवय असते. काही लोक त्याचा गनचा वापर करतात, तर गनची पण ज्याची पिचकारी त्या शौचाच्या जागेला स्पर्श करते प्रेशरनं, तर ती जागा नाजूक असते. त्याच्यामध्ये जर असं एक झटका हे जखम व्हायची तिथं शक्यता असते, त्याचं रूपांतर नंतर फिशरमध्ये होऊ शकतं. तर अशी विविध कारणं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या कारणांमुळं तिथं अशुद्ध रक्त जमा व्हायला लागतं. ते रक्त जमा होऊन त्याच्यातून एक तिथं पुळी तयार होते. पुळीमधून मग नंतर पू निर्माण होऊन ती पू आतमध्ये कुरतड होऊन त्यातनं फिश्युला किंवा भगंतर निर्माण होऊ शकतो. अशी ही आपल्याला मूळव्याधीची, फिशरची आणि फिश्युलाची विविध कारणं व्यवहारामध्ये बघायला मिळतात. आता आपण एक एक बघूयात. मूळव्याधीचा जर आपण विचार केला तर पहिली वाताची मूळव्याध, दुसरी पित्ताची मूळव्याध, तिसरी असते कफाची मूळव्याध आणि चौथी असते रक्तस्रावी अर्श. वाताच्या मूळव्याधीमध्ये टोचणी लागणं किंवा वेदना असणं हे प्रमुख लक्षण असतं. मूळव्याधीमध्ये त्याचे कोंब जास्तीत जास्त कोरडे असतात, त्याच्यामध्ये वेदना खूप असतात. नंतर दुसरं असतो पित्ताची मूळव्याध. त्या पित्ताच्या मूळव्याधीमध्ये कोंब असतात, ते जर असे पिवळसर असतात, लालसर असतात, त्याच्यामध्ये आग जास्त होत असते. आणि कफाची जी मूळव्याध असते त्याच्यामध्ये कंडू किंवा खाज हे खूप जास्त प्रमाणात असते. तर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्राव जे मूळव्याधीमधून होतात त्या कफाच्या मूळव्याधीमध्ये, तर थोडेसे जरासे श्लेष्म चिकट असे स्राव त्यातनं होत असतात. ही झाली कफाची मूळव्याध झाली. म्हणजे हे सगळे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये शौचालय व्यक्ती ज्यावेळेस जाऊन येते, त्या शौचालय जाऊन त्यानंतर त्याला तिथं जास्त आग होत असेल, पित्ताच्यामुळे जसं त्याच्यामध्ये संबंध असू शकतो. तिथं जर वेदना खूप असतील, वाताची मूळव्याध असू शकते ती, त्याच्यामध्ये खाज जास्त होत असेल, त्याच्यामध्ये कफाची मूळव्याध असू शकते. आणि चौथा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये रक्तस्रावी अर्श असतो. त्याच्यामध्ये शौचालय ते व्यक्ती जाऊन आल्यानंतरनं त्याच्यामध्ये रक्तस्राव जास्त होतो. मग आता मध्ये मूळव्याध कुठल्या भागात आहे त्यानुसार ते रक्तस्राव व्हायचं जो होतो शौचाच्या वेळेस, त्याच्यानुसार मूळव्याध कुठल्या भागातली आपण याचं निदान करू शकतो. एखाद्या व्यक्तीला शौचालय गेल्यानंतर लगेच जर रक्तस्राव होत असेल तर ती बाहेरची मूळव्याध असते. शौचालय गेल्यानंतर शौचाच्या निम्म्याच्यात जर रक्तस्राव होत असेल तर ती मधली मूळव्याध असते. आणि शौचाच्या शेवटी जर रक्तस्राव होत असेल तर ती आतली मूळव्याध असते. याच्यामध्ये एक प्रकार असा असतो, म्हणजे एक थोडासा एक निदानाचा भाग असा असतो रक्तस्रावावरून,
की जर फ्रेश ब्लड असेल, म्हणजे ताजं रक्त जर त्यातनं स्रावत असेल, तर व्यक्तीने काळजी करायचं कारण नाही, उपचारानं पूर्णपणे ते बरं होत असतं. आणि दुसरा प्रकार असतो काळपट रक्तस्राव जर त्याच्यामध्ये होत असेल, तर तो आतड्यामध्ये कुठेतरी आतमध्ये रक्तस्राव होत असल्यामुळं शौचाला काळपट रक्तस्राव त्यातनं होत असतो. कदाचित तो कॅन्सर देखील असू शकतो, तर त्याला प्रॉपर निदान होणं गरजेचं असतं. दुसरा प्रकार असतो त्या व्यक्तीला जर काळपट संडास होत असेल, त्या शौचामध्ये जर काळपटपणा असेल, तर आतड्यामध्ये आतमध्ये थोडासा रक्तस्राव होऊन तो मळामध्ये मिसळतो आणि मग त्याच्यातून शौचाला काळपट होतं. ते विशेषतः आतड्याला कोरडेपणा जर आला त्यातनं असं होऊ शकतं. किंवा याचा आतमध्ये कुठली जर जखम झालेली असेल आतड्याला आणि त्या जखमेतून रक्तस्राव होऊन ते जर मळामध्ये मिसळलं, तर अशा काळपट प्रकारची शौचालय होत असते. हे मूळव्याधीमध्ये आपल्याला कॉमनली बघायला मिळतं. रक्तस्राव निदानाचं आपण करू शकतो कुठल्या प्रकारची मूळव्याधी ती. आणि ह्याच्यात समजा आता याचं जर आपण घेतलं, रक्तस्रावी मूळव्याध जर आहे त्याचं हे सगळं आपण बघितलं. दुसरा जो प्रकार याच्यामध्ये येतो तर तो याचा उपचाराचा भाग येतो. समजा उपचाराच्या भागामध्ये प्रामुख्याने काय असतं की मूळव्याधीमध्ये तिथल्या ज्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फुगून मोठ्या झालेल्या असतात आणि मग त्या तिथं मांसाचे मोड देखील तिथं तयार झालेले असतात. तर आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी काय उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तिथं स्नेहन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. समजा विविध काही औषधांनी सिद्ध केलेली तुपं असतात, त्याचा जर पोटातून वापर जर आपण केला, तर त्या तुपांच्या वापरामुळं तो मळाला जो कडकपणा आलेला असतो, मळ कोरडा झालेला असतो, तो मळ स्निग्ध मऊ व्हायला लागतो आणि त्यातनं मग ती मळ मोकळा व्यवस्थित बाहेर पडून त्यातनं आपल्याला ते मूळव्याध त्यानं बरी व्हायला, त्याचे त्रास कमी व्हायला त्यांनी मदत होत असते. म्हणजे मूळव्याध कुठली का असे ना, ती जर योग्य ते आयुर्वेदिक उपचार जर आपण घेतली तर ती नक्कीच पूर्णपणे बरी होऊ शकते. बद्धकोष्ठता बऱ्याच जणांना असते, त्यातनं मूळव्याध बऱ्याच जणांना होत असते. तर अशा लोकांमध्ये आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा नावाची एक उपचार पद्धती सांगितलेली आहे. म्हणजे औषधानं सिद्ध केलेला तेलाचे जर एनिमा आपण त्याच्यामध्ये जर घेतला, त्याने आतड्यातला कोरडेपणा नष्ट होतो, पोट व्यवस्थित साफ व्हायला लागतं आणि मूळव्याध देखील त्यातनं बरी व्हायला मदत होत असते. हे सगळे जे काही उपचार आहेत हे सगळे मुळापासून केले जाणारे उपचार आहेत, वरवरचे उपचार कुठलेच नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यातून जे मिळणारे परिणाम असतात ते रुग्णाला कायमस्वरूपी त्यातून बरे करण्याची मदत करून रुग्ण त्यातनं पूर्णपणे बरा होऊ शकतो कायमस्वरूपी. आणि सर फिशर फिस्टुला हे जे आजार आहेत ज्याबाबत तुम्ही सांगितलं आता, तर नेमकं या आजाराची लक्षणं काय आहेत आणि आयुर्वेदात या आजारांवर कशा पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत? फिशरची लक्षणं जर म्हटलं मॅडम, तर काय होतं की त्याच्यामध्ये आग खूप होत असते. म्हणजे विशेषतः शौचालय ज्यावेळेस व्यक्ती जाऊन येते तर त्याला खूप आग तिथे होते. इतकी आग होते की त्याला परत शौचालय जायची भीती मनामध्ये त्याच्या निर्माण होते. म्हणजे कंटिन्युअस आम्ही असे रुग्ण बघितलेले आहेत की एकदा टॉयलेटला जाऊन आली ती व्यक्ती, त्याला अर्धा तास, 1 तास, 5-5 तास आग होणारे रुग्ण असतात. इतके भयानक त्रास त्याला रुग्णाला होत असतो. तर आग होणं, मळ कडक होणं आणि मळाला एका रेषेत लागून रक्त येणे फिशरचं प्रमुख लक्षण असतं. आणि याचे उपचार जर आपण बघितले तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जो आता तिथं ती शौचाची जागा असते जरा आकुंचन पावलेली असते, ती जागा मोठी करण्यासाठी उपचार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले. त्याच्यामध्ये विशेषतः औषधानं सिद्ध केलेले काही तेलं असतात, त्याचं गुदपिची ठेवणं. म्हणजे तेलाचा बोळा त्या तेलामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो शौचाच्या जागे जर ठेवला तर तो त्या आतड्यात तिथल्याच्या गुदद्वाराचा जो आकार बारीक झालेला आहे, आकुंचन पावलेलं, ते परत प्रसरण पाहून त्यातनं तिथला त्रास कमी होण्यास त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने एक पोटातनं घ्यायचे की औषध देखील असतात. त्याच्यामध्ये विशेषतः हा हिरडा जो असतो, हिरड्याचा जर काढा करून जर नियमितपणे रात्री झोपताना जर घेतला तर त्यानं मूळव्याध बरी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच पद्धतीने ज्यांना मळाला खडा होत असतो अशा लोकांमध्ये एक बहावा नावाचं औषध असतं. बहाव्याचा काढा जर त्या व्यक्तीने जर घेतला, किंवा काळे मनुके साधे आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत, काळे मनुक्याचा जर काढा जर त्या व्यक्तीने जर घेतला तर त्याने देखील ते व्यवस्थित पोट साफ होऊन ती मूळव्याध त्यांनी बरी व्हायला मदत होते. तसंच ज्यांना शौचालय कडक होते आणि त्यातनं मूळव्याध त्यांना होत असते, अशा लोकांनी दूध आणि तूप जर नियमित जर घेतलं त्यातनं त्यांना ती मूळव्याध बरी व्हायला त्यातनं मदत होत असते. हा कुडा आहे, कुडा नावाची एक वनस्पती असते, त्याला कुटज असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. याचं पावडर रक्तस्रावणाऱ्या मूळव्याधीमध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम देतं. याचं पावडर जर आपण याच्यामध्ये घेतलं, थोडंसं मध आणि तांदळाच्या पाण्यातून जर घेतलं तर यातनं मूळव्याधीचा रक्तस्राव थांबायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. तसंच हे जिरे आहेत, जिरे आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहेत. जिऱ्याचं पावडर जर आपण याच्यातून घेतलं, तांदळाच्या पाण्यातून जर घेतलं, त्यांनी मूळव्याधीमधला रक्तस्राव थांबायला त्याने चांगल्या पद्धतीने फायदा होत असते. त्याचप्रमाणे ही सुंठ आहे, विशेषतः ज्या मूळव्याधीमध्ये तिथे खाज खूप असते आणि ठणक जास्त असतो, तर अशा मूळव्याधीमध्ये जर ठणक असणाऱ्या मूळव्याधीमध्ये सुंठीचं पावडर जर एरंडल तेलातून जर आपण घेतलं तर त्यातनं आपल्याला तो त्या पद्धतीच्या मूळव्याधीमध्ये त्याचे चांगले परिणाम मिळतात. तसंच ज्या मूळव्याधीमध्ये खाज खूप जास्त आहे, ज्याला आपण कफाची मूळव्याध म्हणतो, अशा मूळव्याधीमध्ये सुंठीचं पावडर जर याच्यातून घेतलं, आपण थोडंसं काळं मीठ आणि टाकून ताकातून जर घेतलं नियमितपणे, तर त्यातनं आपल्याला ती कफाची मूळव्याध त्यातनं बरी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. हा कडुलिंब आहे, सगळ्यांना सुपरिचित आहे. म्हणजे फिशुलाचा त्रास ज्यांना आहे, ज्याच्यामध्ये शौचाच्या जागेच्या जवळपासच्या जागेमधून पू आणि रक्ताचा सराव होत असतो,
अशा रुग्णांनी कडुलिंबाचा पेस्ट आणि थोडी हळद पावडर गरम पाण्यात टाकून त्यात जर बसलं रोज 5-10 मिनटं, त्यातनं पुवाचा निचरा होऊन पू त्यांना कमी यायला मदत होत असते. त्याचा परिणाम आपल्याला फिशरला बरं व्हायला इतर औषधांसोबत जर घेतलं तरी चांगल्या पद्धतीने परिणाम मिळून फिशरला बरा होऊ शकतो. अशी विविध त्याच्यामध्ये उपचार आहेत. त्याच पद्धतीने ताकाचा वापर मुळव्याधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. जर वाताची मुळव्याध असेल, कोरडी मुळव्याध असेल, कोरडा मळ होत असेल, अशा वेळेस लोणीयुक्त ताक नियमितपणे प्यावं, त्याने ते मुळव्याध बरे व्हायला मदत होते. पित्ताची मुळव्याध ज्यावेळेस असेल त्यावेळेस साखर टाकून ताक प्यावं, आणि ज्यावेळेस कफाची मुळव्याध असेल त्याच्यामध्ये लोणी नसलेलं ताक प्यावं. त्याने किंवा त्याच्यामध्ये त्रिकटूचूर्ण टाकणं, मिरपूड टाकणं किंवा सैंधव टाकणं, अशा पद्धतीने कफाच्या मुळव्याधीमध्ये जर ताक पिलं त्याने ती कफाची मुळव्याध त्यातनं बरे व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. आमसूल आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. तर आता हे आमसूल आहे, तर आमसुलाचं जर सूप घेतलं, सार घेतलं, तर ते देखील तिथनं मळ मोकळा साफ होऊन त्यातनं मळाला स्निग्धतापणा येऊन त्यातनं आपल्याला फिशरमध्ये आराम त्यातनं चांगल्या पद्धतीने येत असतो. औषधांना सिद्ध केलेले काही तुपं असतात, जसे की चांगेरी घृत असेल, सुनिशिन्नक चांगेरी घृत नावाचं एक औषधी तूप असतं, ते त्या रुग्णाने नियमितपणे पोटातून जेवणाच्या अगोदर घ्यावं. त्याने देखील फिशरचा त्रास त्यांना बरा व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. औषधी जर आपण बघितली त्याच्यामध्ये, तर भावा, हिरडा यांचा काढा नियमितपणे घेणं, काळ्या मनुक्यांचा काढा नियमितपणे घेणं, किंवा रेग्युलर दूध आणि तूप घेणं, त्रिफळ्याचा काढा रात्री झोपताना घेणं, एरंडीत तेल टाकून थोडासा, ह्या पद्धतीने जर केलं आणि पोट रेग्युलर साफ जर ठेवलं तर फिशर ही पूर्णपणे बरी होऊ शकते. असं एक रुग्णांचा समज असतो की आता फिशर झालंय, मुळव्याध झाली, याला लगेच ऑपरेशन केलं पाहिजे. तर असं काही नाही. या पद्धतीने उपचार करून जर आपण त्याला घेतले तर विदाउट ऑपरेशन देखील तो रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि अवघा स्वेद याच्यामध्ये प्रामुख्य एक उपचार अजून एक असतो. अवघा स्वेद म्हणजे काय? गरम पाण्यामध्ये थोडंसं एरंडीत तेल टाकून किंवा हळद आणि ओवा टाकून त्याच्यात जर रुग्ण बसला 1-5-10 मिनटं, त्यातनं त्या जागेला शेक बसतं चांगला. शेक बसल्यामुळे मग तिथला फिशरचा त्रास त्याला बरा व्हायला, ते जागा गुदद्वार जे आकुंचन पावलेले ते प्रसरण पाहून त्यातनं परत तिला त्रास कमी होऊन त्याचा आजार बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने बस्ती नावाचे एक उपचार याच्यामध्ये केला जातो वैद्यांकडनं, आमच्याकडनं. बस्तीमध्ये काय असतं की औषधाने सिद्ध केलेलं तेल शेवटच्या जागेतनं शरीरामध्ये सोडलं जातं. त्यातनं तो तिथला मळाला आलेले कडकपणा, कोरडेपणा कमी होऊन मग स्मूथली बाहेर पडतो. त्याचं घर्षण त्या शेवटच्या जागेलातून होत नाही. ते न झाल्यामुळं तिथला त्रास ऑटोमॅटिक कमी होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो फिशरचा त्रास. असे अनेक रुग्ण आम्ही बघतो डे टू डे याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये, की ज्यांना फिशर झालेला आहे, मुळव्याध झालेलं आहे, ऑपरेशन सांगितलेले आहेत, पण ह्या पद्धतीने जर आपण त्यांना उपचार जर केले तर ते विदाउट ऑपरेशन साधारणतः रुग्ण 7 ते 15 दिवसामध्ये पूर्णपणे बरे झाले. अनेक रुग्ण आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण बघितलेले आहेत. दुसरा एक आपण बघितला जर की फिशुला किंवा याला आयुर्वेदामध्ये भगंदर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तिथे एक पुळी निर्माण होते, त्यातून पू निर्माण होऊन तो आतमध्ये छिद्र आरपार त्यातनं पडतं आणि त्यातनं पू किंवा रक्ताचा स्राव कंटिन्युअस त्यातनं चालू असतो. याला भगंदर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये वेदना खूप असतात, रुग्णाला अशक्तपणा बऱ्यापैकी आलेला असतो आणि मग ते ओलसरपणासारखी ती जागा असते. मग थोडंसं त्याला याच्यात म्हणजे हायजेनिक पार्ट पण थोडासा त्याचा डिस्टर्ब होऊन जातो सगळा तो. तर यात काय होतं की याच्यामध्ये एक व्रणाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली. व्रणाची चिकित्सा म्हणजे काय की जखमेला जे उपचार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले त्याचा याच्यामध्ये वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो. विशेषतः पोटीस हा त्याच्यामध्ये एक प्रमुख उपचार असतो. पोटीस करणं म्हणजे काय करणं की साधा आपण घरगुती बघतो, समजा गव्हाचं पीठ असेल, गव्हाचं पीठ, हळद, थोडं गोड तेल आणि पाणी एकत्र शिजवायचं चांगलं, ते शिजून फडक्यात बांधायचं. त्याचा गरम गरम शेक त्या जागेला जर आपण तिथं घेतला, त्यातनं तिथं जमा झालेला सगळा जो काही पू असतो, अशुद्ध रक्त असते, त्याचा निचरा त्यातनं होऊन जातो आणि ते सगळं ते शोषून घेतात तो पोटीस, आणि तिथनं तो त्रास लवकर त्याला बरा व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने जळवा लावणं हा एक उपचार याच्यामध्ये प्रामुख्याने केला जातो. जळवा लावण्यामध्ये तो जो जिथून तिथं रक्तस्राव होत असतो, पू येत असतो, त्याच्या आसपास जवळच्या जागेमध्ये तिथं जळू जर आपण लावली तर जळू त्यातलं अशुद्ध रक्त सगळं खराब पिऊन घेते, शुद्ध रक्त यायला लागतं आणि त्यातनं ती जखम आतली झालेली भरून येऊन ते लवकर आजार बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने जखमेतला पू कमी करणारी आणि हे अशी काही औषधं त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वापरली जातात. विशेषतः त्रिफळ गुगुळ, कैशोर गुगुळ, अमृतादी गुगुळ, गंधक रसायन, लघुमंडिष्टादी काढा, महामंडिष्टादी काढा, अशी विविध औषध त्याच्यामध्ये असतात. त्याचा वापर जर त्या रुग्णाने पोटातून जर केला, त्यातनं त्या जखमेतला सगळा पू कमी होऊन जातो, शुद्ध रक्त त्या ठिकाणी यायला लागतं. शुद्ध रक्त झालं की ऑटोमॅटिक ती जखम भरून येऊन फिशफोलाचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसंच अवघा स्वेद जसं आपण फिशरमध्ये किंवा मुळव्याधीमध्ये करतो, अवघा स्वेदामध्ये औषधानं सिद्ध केलेले काही चूर्ण असतात, ते जर पावडरी असतात, त्या जर आपण समजा गरम पाण्यामध्ये टाकल्या, त्याच्यामध्ये रुग्ण जर 1-5-10 मिनटं रोज बसला तो सकाळ संध्याकाळ, तर ते औषध जे त्यातलं असतं त्या पाण्यातलं, ते औषध त्या जखमेतून आतमध्ये जातं, तिथलं आतमध्ये जमा झालेलं पू सगळा ते खेचून बाहेर आणतं आणि तिथलं मग शुद्ध रक्त त्या ठिकाणी येऊन पू सगळं कमी होऊन ती जखम लवकर भरून येते. अशा पद्धतीने जर आपण केलं, आणि व्रणबस्ती नावाचा एक उपचार असतो, औषधानं सिद्ध केलेलं काही तेल असेल,
ते जर हे केलं, त्या जखमेतून आतमध्ये जर सोडलं किंवा त्याच्यावर तेलाचा बोळा आतमध्ये जर त्याच्यावरती ठेवला जखमेवर, तर ती सगळी जखम आत शोषून घेते ती, आणि मग ते तेलाने ती आतली जो काही इथं नवीन मांसांकुर डेव्हलप होऊन, नवीन मांसांकुर तयार होऊन ती आतली जखम पूर्णपणे बरी होऊन फिस्टुला हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसंच त्याला धुरी देणं हा एक उपचार असतो. औषधाने सिद्ध केलेल्या काही पावडरींच्या किंवा गोळ्यांच्या धूर जर त्या जागेवर आपण दिला, तिथं जे जमा झालेले जंतू असतात त्या जागेतले, ते सगळे जंतू नष्ट होतात त्यातनं, आणि मग ती जखम लवकर भरून यायला मदत होत असते. आता याच्यात आम्ही असे अनेक रुग्ण बघितले की ज्यांचं फिस्टुला त्यांना झालेलं आहे, फिस्टुलेक्टॉमी त्यांची केलेली, म्हणजे फिस्टुलाचं ऑपरेशन ज्यांनी केलेलं आहे आणि परत त्यांना फिस्टुला झालेलं आहे, असे अनेक रुग्ण आम्ही बघतो. ते ह्या पद्धतीने उपचार करून त्यातनं पूर्णपणे बरे झालेले आहेत. आता एक रुग्ण माझ्याकडे मध्यंतरी आलेला, म्हणजे पुण्याच्या व्हिजिटलाच आलेले ते रुग्ण, त्यांना आत्तापर्यंत 3 वेळेस फिस्टुलेक्टॉमी झाली होती आणि 6 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फिस्टुलाची ती छिद्र झालेली होती, आणि त्यांना परत नवीन ट्रॅक 2 डेव्हलप झाले होते. एक होता शौचाच्या जागेच्या जवळ होता, आणि शौचाच्या जागे आणि लघवीच्या जागेच्या मध्ये असे 2 ट्रॅक त्यांना डेव्हलप झाले होते. त्यातनं कंटिन्युअस पोहता स्राव व्हायचा, म्हणजे त्यांना ऑफिसला जाणं वगैरे पण जरा अवघड झालं होतं सगळं. मग त्यांना आपण ह्या पद्धतीने उपचार केले, पोटीस, जळवा, शेक वगैरे, आणि पोटांना औषध वगैरे सगळं देऊन जवळपास 3 महिन्यामध्ये तो रुग्ण पूर्णपणे क्लिअर झाला. आता त्यांची ट्रीटमेंट बंद करून मला एक 9 महिने झालेले, त्यात परत नवीन फिस्टुला डेव्हलप झालेला नाही, त्याचं रुटीन जसं आहे सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे इतकं याला आयुर्वेदिक उपचाराचं महत्त्व ह्या याच्यामध्ये असतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार असेल, मूळव्याध असेल, फिशर असेल, फिशल असेल, तर अशा डायरेक्ट ऑपरेशन हा पर्याय न निवडता रुग्णानं एक जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा, त्यातनं त्याच्या उपचारानं तो आजार पहिला बरा करून घ्यावं. कारण ते काम जे होतं ते मुळापासून काम होतं. समजा मूळव्याध असेल, फिशर असेल की फिशल असेल, याची कारणं जर आपण बघितली, ती कारणं बरीचशी आपल्या पचनामध्ये किंवा पचनाच्या विकारांमध्ये दडलेली असतात. आणि जोपर्यंत आपण फक्त वरचं ऑपरेशन करून तो त्याचं हे तात्पुरतं काम करून घेऊ, तर मूळ कारण शरीरात आतड्यात तसंच दडलेलं असतं. म्हणजे परत त्याला ती मूळव्याध, फिशर व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं वैद्याच्या सल्ल्यानं जर आपण पोटातनं औषधं घेऊन पचनविकार पहिले त्याचे सगळे दुरुस्त करून घेतले, त्याचबरोबर मूळव्याधीला, फिशरला किंवा फिशलालाच योग्य ते आयुर्वेदिक उपचार त्या वैद्याच्या सल्ल्यानं जर घेतले, तर ती सर्वांगीण उपचार पद्धती होईल, आणि त्यातनं तो आजार मुळीना ऑपरेशन पूर्णपणे बरा होऊ शकतो, असं अनेक रुग्णांमध्ये आमचा अनुभव आहे. म्हणजे मूळव्याध या आजारासोबतच फिशर फिस्टुला या आजाराबाबत तुम्ही खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आहे. पण सर, मुळात आपण जर पाहिलं तर बैठी जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे अनेक आजार डोकं वर काढताना दिसत आहेत. तर मूळव्याध या आजाराचा देखील या घटकांशी संबंध आहे का, निगडीत आहे का, आणि मुळात हा आजार होऊच नाही यासाठी काही पथ्य सांगता येतील का? बैठी जीवनशैली आता अशी आहे की ती कुणी टाळू शकत नाही. बऱ्याच जणांना व्यवसायामुळं किंवा ह्याच्यामुळं, नोकरीमुळे सगळ्यांना ते क्रमप्राप्त होतं. तर अशा वेळेस काय करावं, फक्त शौचालय ज्यावेळेस ती व्यक्ती जाते त्यावेळेस त्यांनी फक्त टॉयलेट धुण्यासाठी थोडंसं गरम पाण्याचा वापर करावा, म्हणजे आपण पुढे होणारे जे काही मूळव्याध वगैरे आजार आहेत ते आपण त्यातनं टाळू शकतो. दुसरा एक उपचार असा करावा की नियमितपणे सकाळी दूध आणि तूप घ्यावं, जेणेकरून पोट साफ व्हायला त्याची मदत होईल. आणि आठवड्यातून एकदा म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा म्हणा, थोडंसं एरंडेल तेल घेऊन जर कुठं थोडंसं रेग्युलर साफ करावं, त्याने देखील आपल्याला मूळव्याध वगैरे आजार आपण टाळण्यास त्यांनी मदत होईल. आणि त्याच पद्धतीनं पावसाळा आता लागणार आहे, पावसाळ्यामध्ये जवळच्या वैद्याकडनं बस्ती नावाचं पंचकर्म करून घ्यावं, त्यातनं पचनाचे बरेचसे आजार आपण त्यातनं टाळू शकतो. त्यातलेच मूळव्याध, फिशर हे देखील आजार ते आपण त्यातनं टाळू शकतो. ह्या पद्धतीने उपचार जर घेतले आणि आहारामध्ये थोडंसं समतोल डाएट जर आपण ठेवला, म्हणजे काय होतं, बऱ्याच जणांना थोडं तुपाची वगैरे ॲलर्जी असल्यासारखं असतं, तूप वगैरे ते खात नाहीत, तर तुपाचा वापर स्निग्धता आतड्याला आणण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्याचा वापर जेवणापूर्वी 1-2 चमचे तूप जर आपण फक्त चाटून गिळून जर घेतलं, त्यांनी मोकळं साफ होऊन त्यातनं हे आजार आपण टाळू शकतो. ह्या पद्धतीने करावं. योगासनांमध्ये थोडंसं पवनमुक्त आसन करणं, वज्रासनामध्ये बसणं, अशी आसनं करावी, जेणेकरून आपल्याला हे आजार टाळण्यामध्ये किंवा पोट रेग्युलर साफ राहण्यामध्ये ह्या आसनांचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊन हे आजार आपण त्यातनं टाळू शकतो. आणि म्हणजे माझा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आपण जर रिक्षाच्या मागे, बसमध्ये, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अनेक पोस्टर पाहतो की झाडपाल्याने मूळव्याधीवर औषध, 5 दिवसात बरे करू, 15 दिवसात बरे करू, असे दावे करणाऱ्या अनेक जाहिराती आपल्याला दिसतात. तर मुळात रुग्णांनी या जाहिरातींना बळी न पडणं किती महत्त्वाचं आहे, आणि आपल्याकडे जे उपचार पद्धती आहे ती रुग्णांना कशी फायदेशीर ठरते? असं आहे मॅडम की आता आपण त्याचे मूळव्याधीचे प्रकार बघितले, फिशरची कारणं बघितली, फिशरचे वेगवेगळे प्रकार बघितले सगळे. तर जो यातला तज्ज्ञ आहे, ज्यांनी BMSचं शिक्षण घेतलेलं आहे, त्याला ती डिग्री मिळालेली, त्याने सगळं ते आपल्या गुरूंकडून ज्ञान सगळं प्राप्त केलेलं आहे, आणि स्वतः प्रत्यक्ष अनेक रुग्णांमध्ये त्याने वापरून ते सिद्ध झालेलं सगळं बघितलेलं आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्या आजाराचं जर आपण बघितलं, कुठलाही मूळव्याध, फिशर किंवा फिशर असेल, याची मूळ कारणं थोडी वेगळी असतात.
कधी कधी इतर आजारामध्ये लक्षण स्वरूपात आपल्याला मूळव्याध फिशर किंवा फिशर निर्माण होऊ शकतो. जसं आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं की ज्वरामध्ये परिकर्तिक होतात, म्हणजे तापामध्ये पण फिशर निर्माण होऊ शकतो असं होतं. तर मग हे मूळ कारण वैद्यच सांगू शकतो की मूळ कारण काय याच्यामध्ये. म्हणून मग त्या वैद्याकडून निदान करून उपचार करणं, योग्य निदान होतं त्या आजाराचं, आणि तो नंतर उपचार करून घेतलं मूळव्याध फिशर किंवा फिशरला करणं हे जास्त चांगलं असतं. कारण ते उपचार जे असतात ते आजाराचं मूळ निदान करून केलेले उपचार असतात आणि त्याला प्रत्येक औषधाचे फायदे तोटे पूर्णपणे माहीत असतात आणि त्याच्यामुळे औषध योग्य वापरलं जातं. विनाकारण थोडं चुकीचं पद्धतीने उपचार करून काहीतरी शरीर काय म्हणजे प्रयोगशाळा नाही आहे की घेतलं वापरलं नाही झालं हे तर उद्या दुसरं वापरू मग तिसरं वापरू असं नसतं. ते जे शरीराची जर एखादी हानी झाली, नुकसान झालं, भरून काढणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने केलेले उपचार केव्हाही श्रेष्ठ असतात. त्याच्यामध्ये तुमच्या आजाराचं योग्य ते निदान होतं, मूळ आणि सर्वांगीण उपचार त्याच्यामध्ये होतात. त्या पद्धतीने योग्य ते उपचार वैद्याच्या सल्ल्याने जर करून घेतले, मूळ निदान करून, ते उपचार श्रेष्ठ आणि परिपूर्ण उपचार ठरतात. अर्धवट उपचार कधी ठरत नाहीत ते. त्याच्यामुळं थोडंसं बाहेरच्या या भूलथापांना बळी न पडता रुग्णांनी योग्य ते उपचार आपल्या जवळच्या वैद्याकडनं करून घ्यावेत. मग ते उपचार त्यांचे परिपूर्ण उपचार ठरतील. आणि सर, जे उपचार पद्धती आहेत आयुर्वेदात यावर जे रुग्णांना फायदेशीर ठरतात त्याबाबत आणखी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना. आता आपण बघतो, समजा मूळव्याध असेल, फिशर असेल किंवा फिशर असेल, असे अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. तर समजा मूळव्याधीचे जर रुग्ण असतील तर त्यांच्यामध्ये पहिले आपलं प्रॉपर त्याची केस हिस्ट्री घेतली जाते, त्याचं मूळ कारण शोधलं जातं, त्यानुसार त्याला उपचार केले जातात. त्याच्यामध्ये पहिला पार्ट असतो डाएटचा, आहाराचा असतो. समतोल आहार याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहारामध्ये ताक, तूप, दूध याचा आहारामध्ये नियमित वापर करणं, कोरडं अन्न, डाळी कडधान्य थोडं टाळणं, ह्या पद्धतीने जर समतोल आहार जर याच्यामध्ये आम्ही रुग्णाला घेण्याचा सल्ला देतो. आणि त्याच पद्धतीनं औषधं देखील त्याला योग्य ते वापरली जातात. विशेषतः औषधांना सिद्ध केलेल्या तेलाचा बोळा आतमध्ये ठेवणं, अवघास म्हणजे त्याला गरम पाण्यात टबमध्ये औषध टाकून बसायला सांगितलं जातं. त्या औषधाचा परिणामस्वरूप ते मूळव्याधीचे जे मूळ आहेत ते त्याचं झिजून ते गळून पाडायला त्याने मदत होत असते. त्याच पद्धतीनं त्याला एक हे असतं, म्हणजे पोटातनं घ्यायची औषधं देखील असतात. त्या औषधांचा परिणामस्वरूप काय होतं की जो मूळव्याधीचा मूळ आतमध्ये तयार झालेला असेल तो मूळ त्यातनं हळूहळू कमी होऊन तो गळून पडतो आणि त्यातून मुळव्याध पूर्णपणे बरी होऊ शकते. बऱ्याच लोकांना शौचाच्या जागेच्या बाहेर एक त्वचेच्या आवरणासारखं आवरण आलेलं असतं, त्याला सेंटिनल टॅग असं म्हटलं जातं. ती मूळव्याध नसते. तो गैरसमज लोकांचं असतं की मला बाहेरची मूळ येते, पण ती मूळव्याध नसते ती. तर अशा वेळेस त्या रुग्णांना त्या ठिकाणी काय करायचं असतं, साधी काही लेप असतात, ते लेप जरी वापरले तर ती बाहेरची आपलं सेंटिनल टॅग किंवा तो त्वचेला जो फ्लॅप असतो, आवरण असतं, ते गळून पडतं त्यातनं. एक सोपा उपाय त्याच्यामध्ये प्रेक्षकांनी करावा, रुग्णांनी करावा, की त्याच्यामध्ये हळद जी आपली असते, हळदीचा लेप जर नियमितपणे त्या याच्यावर जर केला, आपण त्या सेंटिनल टॅगवर जर केला बाहेरच्या याच्यावर, त्वचेच्या आवरणावर, त्यातनं मग हळूहळू ते क्षरण गळून त्यातनं ते गळून पडायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने पंचकर्मातलं विरेचन आणि बस्ती ह्या 2 क्रिया असतात, त्या देखील याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. तर ते मुळापासून आणि त्यातनं ते त्यांचं काम होतं. विशेषतः बस्ती चिकित्सा जी असते, औषधाने सिद्ध केलेलं तेलाचं एनिमाझोकी पेशंट घरी पण घेऊ शकतो. ते जर घेतले त्या आतमध्ये ज्या हे असते त्या रक्तवाहिन्यांमध्ये अशुद्ध रक्त त्या ठिकाणी जमा झालेलं असतं, त्याने ते पसरतं, बाहेर पसरून जातं सगळीकडनं आणि मग त्यातनं त्याला आलेली सूज हे सगळं त्यातनं कमी होतं. त्याच पद्धतीने एक अग्निकर्मणाचा उपचार आम्ही याच्यामध्ये मूळव्याधीमध्ये करत असतो. विशेषतः जे आतमध्ये इंटरनल पॉलिप्स असतात ती मूळव्याध नसते. ते जसं पोपटाची चोच असते अशा पद्धतीनं काही तिथे मांसाचे अंकुर निर्माण झालेले असतात, पण ती मूळव्याध नसते. त्याला एक सोन्याची तार असते, सोन्याची तार गरम करून यंत्रणा आतमध्ये बघून ती फक्त त्याच्यावर टेकवली की ते आतलं सगळं ते हे असतो मांसाचा मूळ त्यातनं तो जळून जातो आणि मग ती पेशंटचा त्रास त्यातनं बरा होत असतो. अशा पद्धतीने विविध उपचार आपण याच्यामध्ये करत असतो. आता आपण फिशरचा जर विचार केला तर फिशरमध्ये प्रामुख्यानं याच्यामध्ये स्नेहन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. औषधाने सिद्ध केलेले काही तुपं असतात, ते जर पोटातनं आपण जर वापरली त्यातनं तिथला आतड्याला आलेला कोरडेपणा त्यातनं कमी होऊन फिशरचा त्रास हा त्यातनं बरा व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये रुग्णाला दूध आणि तूप नियमितपणे घेणं, आहारामध्ये ताक वगैरे नियमित पिणं ह्याचा देखील चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आणि औषधं याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करतात. विशेषतः अर्शरोटी नावाचं एक औषध आहे आपण तयार केलेलं, ते मूळव्याधीला पण चांगल्या पद्धतीने परिणाम करतं आणि फिशरला देखील चांगल्या पद्धतीने परिणाम करतं. याचा वापर आम्ही रुग्णांमध्ये करत असतो आणि त्यातनं त्यांचा फिशरचा त्रास हा पूर्णपणे बरा होतो. दुसरा भाग असतो तो याचा फिश्युलाचा आपण बघितलं. फिश्युलामध्ये याच्या उपचारामध्ये प्रामुख्यानं रक्तशुद्धी करणारे उपचार जे असतात, रक्तशुद्धी करणाऱ्या उपचारांचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात, ते आपण रुग्णांमध्ये आपल्या करत असतो. त्यातनं शरीरातलं रक्त चांगलं तयार होतं
रक्त शरीरातलं जर चांगलं झालं त्याचा फायदा फिशरलाच होतो असं नाही, तर शरीरातले इतर जे समजा छोटे मोठे त्वचाविकार असेल, काहींना चेहऱ्यावर पुरळ पुटकोळ्या वगैरे येत असतात, इतर कुठले त्वचाविकार छोटे मोठे असतील ते त्यातनं त्याला बरे व्हायला त्याने मदत होत असते. रक्तशुद्धी करणारे उपचार, शरीरातला तो पूर्ण कमी करणारे औषधोपचार, तिथं पोटीस करणं, औषधाच्या वनस्पती जे पावडरी असतात त्या पाण्यामध्ये शिजवून त्याचा फडक्यात बांधून गरम गरम शेक करणं, ते पोहाचा निचरा करून घेतं. आवश्यकता वाटल्यास जळू लावणं, ती आतलं खराब रक्तपेशी तिथं नवीन चांगलं रक्त जखम भरून काढायला मदत करते. आणि रक्तशुद्धी करणारी इतर औषधं, त्या औषधानं शरीरातलं रक्त तिथं शुद्ध होतं आणि तिथं चांगलं रक्त येऊन ती जखम पूर्णपणे बरी व्हायला मदत होत असते. एक वैशिष्ट्यपूर्ण उपचार आपण जो करतो तो म्हणजे व्रणबस्ती. त्या जखमेमध्ये औषधाने सिद्ध केलेलं तेल आपण आतमध्ये सोडतो, ती आतले सगळं खराब पोयुक्त भाग सगळा नष्ट करून तिथं चांगलं रक्त आणून नवीन मांसकोर निर्माण करून ती जखम त्यातनं पूर्णपणे भरून फिशरला पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशा पद्धतीने उपचाराच्यामध्ये आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो. सुंदर रिझल्ट याचे मिळतात. म्हणजे बऱ्याच रुग्णांचं आता याचं जर असेल, समजा फिशरलाचा त्रास असेल, साधारण 1 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत रुग्ण पूर्णपणे बरा झालेले अनेक रुग्ण आमच्याकडे आहेत. फिशरचा ज्यांना त्रास असेल असे रुग्ण साधारण 7 दिवसांपासून 21 दिवसांपर्यंत लक्षणमुक्त होऊन त्रास बरा झालेले अनेक रुग्ण आमच्याकडे आहेत. आणि मूळव्याधीचा जो रुग्ण असतात त्यांच्यामध्ये पण साधारणपणे 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. ते केलं की तो रुग्ण त्यातनं पूर्णपणे बरा झालेले अनेक रुग्ण आपल्याकडे आहेत. म्हणजे 3 ते 6 महिने उपचार याचा अर्थ असा की पेशंटची लक्षणं, त्याला जी काही बर्निंग त्रास असतात ते लवकर कमी होतात, पण मुळापासून आजार जायला साधारण एवढ्या कालावधी त्यांनी जर दिला तर तो मूळ रुग्ण त्यातनं पूर्णपणे बरा होत असतो. आणि याच्यामध्ये असे आहे की काही ठिकाणी धन्वंतरीचा अधिकार देखील आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं. म्हणजे समजा एखाद्याचं प्रोलॅप्स थ्रोम्बोस्पॉइल्स असेल, एखाद्याचे मूळव्याध बाहेर आलेले असेल, रक्तवाहिनी त्यातनं आलेली अडकलेली असेल आणि तिथं फुगून सुजून मोठं गाठ आतून बाहेरून निर्माण झालेली असेल, तर आयुर्वेदशास्त्र काय सांगतो की धन्वंतरींचा अधिकार आहे, मग तिथं शस्त्रकर्म करणं इष्ट असतं. अशा वेळेस रुग्णांनी शस्त्रकर्म करून घ्यावं. परंतु आतले जे विविध मूळव्याधीचे प्रकार असतील, सेंट्रल टॅक्ससारखा बाहेरचा त्वचेचा फ्लॅप असेल, फिशर असेल किंवा फिशोल असेल, हे जे आहेत हे ऑपरेशनचा निर्णय घेण्याच्या अगोदर तर योग्य वैद्याच्या सल्ल्याने योग्य ते उपचार जर आपण त्याच्यामध्ये घेतले तर तिथपर्यंत वेळ शक्यतो येत नाही. बऱ्याच केसेसमध्ये आपण ते टाळून औषधोपचारात तो बरा करू शकतो. म्हणजे मूळव्याध या आजाराबाबत सोबतच फिशर फिस्टुला या आजाराबाबत त्याची कारणं, लक्षणं, आयुर्वेदिक उपचार पद्धती, कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे, या सर्वांबाबत तुम्ही खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना दिली आहे. सर, तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला ही माहिती दिली यासाठी. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, हे होते वैद्य अतुल देशमुख. मूळव्याध आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार या विषयावर त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलंय. मूळव्याध हा आजार असल्यास कोणताही संकोच न बाळगता योग्य उपचार घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलंय. मूळव्याध अथवा इतर कोणत्याही आजारांबाबत आपले काही प्रश्न असल्यास आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नव्या विषयासह. धन्यवाद.